नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जर का आपण पीएम किसान योजनेचा तुम्हाला रेग्युलर हप्ता हवा असेल तर आपल्याला पीएम किसान योजनेची केवायसी करणं हे बंधनकारक आहे। पीएम किसान केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घरी बसल्या करू शकता आणि ही केवायसी आपण मोबाईलमधून कशी करायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या आपल्या मोबाईलवरील प्ले स्टोअरवरती आणि प्ले स्टोअरमधून आपल्याला इथं पीएम किसान वाला ॲप हा इन्स्टॉल करायचा। आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता आपल्याला हा वाला ॲप इन्स्टॉल करायचा आहे। हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर याच्यासोबतच आपल्याला इथं आणखी एक ॲप इन्स्टॉल करायचा आहे, त्याच्या नावावर आधार फेस आरटी। हा वाला ॲप पण आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता। हे दोनही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इथं पीएम किसान वाला ॲप ओपन करायचा। ओपन केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे काही परमिशन मागेल, तर याला आपल्याला इथं परमिशन द्यायचे आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार। तर आपल्याला इथं नेक्स्टवरती किंवा प्रायव्हसी पॉलिसीवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे। आपण जर इथं प्रायव्हसी पॉलिसीवरती क्लिक केले तर आपल्यासमोर याप्रमाणे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार। तर इथं वरतीच आपल्याला नेक्स्टचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला त्या नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि इथं आपल्याला हा आपली लँग्वेज चूज करायचा ऑप्शन दिलेला आहे। तर इथून आपल्याला आपली लँग्वेज हिंदी किंवा इंग्लिश हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। इथं आपली लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा प्रेफर लँग्वेज अपडेटचा आपल्याला इथं ऑप्शन येऊन देणार। तर आपल्याला या ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपण इथं आणखी नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार। तर आपल्याला इथं या लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे। लॉगिंगवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं या लॉगिंग टाईपमधून या बेनिफिशरीवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे काही ऑप्शन येऊन देणार। तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं फेशियल केवायसी लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे हा कॉन्सर्ट फॉर्म घेऊन जाणार। तर इथं आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिलं आहे, हे इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं फेस स्कॅनवरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्याला याप्रमाणे आपल्या कॅमेऱ्याची काही परमिशन्स मागेल, तर आपल्याला आता आपले हे परमिशन द्यायचे आणि इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे आपल्याला इथं कशाप्रकारे आपला फोटो काढायचा त्याची इथं काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार। हे इन्फॉर्मेशन चेक करून आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या प्रोसीडवरती क्लिक करायचे। मग इथं याप्रमाणे आपला हा कॅमेरा ओपन होऊन जाणार। तर आपण इथं ज्यांची केवायसी करत असाल त्यांना इथं या कॅमेऱ्याच्या समोर यायचं। या कॅमेरामध्ये बरोबर आपल्याला आपला चेहरा आणायचा आणि या गोलाला हा जो आपल्याला इथं रेड सर्कल दिसत आहे, लालवाला गोल दिसत आहे, त्याला इथं आपल्याला इथं हिरवा होऊ द्यायचं आहे। हिरवा झाल्यानंतर आपल्याला इथं आपले डोळे चालू बंद करायचे। मग इथं ॲटोमॅटिकली आपली इथं फोटो घेऊन घेणार आणि इथं थोडासा लोडिंग होऊन आपली फोटो इथं सक्सेसफुली निघून जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटर एम पिनचा ऑप्शन येऊन जाणार। तर आपण इथं आपला जो एम पिन बनवत असाल तो एम पिन आपल्याला इथं बनवायचा आहे आणि तोच एम पिन आपल्या इथं खाली इंटर कन्फर्म एम पिनमध्ये टाकायचा आणि आपल्या इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे। मग इथं याप्रमाणे हा आपला एम पिन जनरेट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे मेसेज येऊन जाणार। तर आपल्याला त्या ओकेवरती क्लिक करायचा आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं या होम पेजवरती येऊन जाणार। तर आपल्याला इथं या डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे आपण जो आता आपली केवायसी केली त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार। आपण इथं बघू शकता आपला हा केवायसी स्टेटस इथं यसवरती दिलेला आहे आणि आपल्याला जर आपली ही केवायसी झाली आहे की नाही ते चेक करायचं असेल तर आपल्या इथं केवायसी फॉर अदर बेनिफिशरीवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आधार कार्डचा ऑप्शन येऊन जाणार। तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या सर्चवरती क्लिक करायचे। आपली जर केवायसी झाली असेल तर आपल्यासमोर याप्रमाणे हा केवायसी ऑलरेडी डन म्हणून याप्रमाणे हा मेसेज येऊन जाणार आणि जर याप्रमाणे मेसेज नाही आला तर आपल्याला इथं आणखी आपली केवायसी करायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपली ही केवायसी करू शकता आणि आपल्याला इथं आपले किती इन्स्टॉलमेंट मिळाले त्याची जर आपल्याला इथं आपली इन्फॉर्मेशन चेक करायची आहे तर आपल्याला इथं या बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे हा इन्स्टॉलमेंट नंबरचा ऑप्शन येऊन जाणार। तर आपल्याला इथं आपली जे इन्स्टॉलमेंट चेक करायची असेल त्या इन्स्टॉलमेंटच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्या गेट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे त्या इन्स्टॉलमेंटची इथं सर्व इन्फॉर्मेशन येऊन जाणार। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपल्या इन्स्टॉलमेंटची इन्फॉर्मेशन आणि इथं आपल्या स्वतः घरी बसल्या आपल्या मोबाईलने आपली पीएम किसानची केवायसी करू शकता। मित्रांनो, आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।